नमस्कार मित्रांनो, योगेश ठोंबरे यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज सकाळीच वावरात आलतो. आज करणं होते आपल्या नळ्या चेकिंग. त्यासाठी तर मग आता आपल्याला पहिलं जॉईंडर ते करवत पाहिजे होती. मग इथं आता शेडवरही चालतो. इथं शेडवरही आलो. हे आला आपली थैली, ह्याच्यात सगळं आपलं करवत आहे. जॉईंडर गिंडर, आपलं डबल एंड कॅप कशी फसली गड्या ही. हे घेऊन चालू आता डबल तिकडं आपल्या वावरात. तिकडं आपल्या केळी पेरणं आहे, त्यासाठी नळ्या चेकिंग करणं आहे पहिल्या. इकडे मोठ्या केळीत मोटर लावून दिली, कॉक लावून दिलं, तर ते आता इकडं पाणी चालू आहे. तिकडे आपली चेकिंग झाली, घ्यायला आणि केळीमध्ये चालू करून द्यावं लागेल पाणी. आता ही पाण्यावाली म्हणजे बरंच 5-6 दिवस झालं त्याला पाणी नाही दिलं. पण म्हणलं आता ते कुरडी पहिले ते चेकिंग करून घेतलं का मग ताण नाही राहत. मग इकडं पाणी देणंच आहे. इकडं ह्याच्यात कॉक तर चालू केला, पण प्रेशर कमी येऊ राहिलं. ते गुलडा कॉक चालू येतं वाटते ज्वारीतलं. आता ते गुलडं ते कॉक बंद करावं लागते पहिलं, मग इकडं चांगलं प्रेशर येईल. इकडं ह्याच्यात आपली ज्वारी पेरेले आता मस्त झाली, एकदम मस्त. 2-2, 3-3 पात्यात. आता आपल्याला हे कॉक बंद करणं होतं, ते गुलडं कॉक प्रेशर यासाठी. मग आता हा तर पहिला घेतला करून, आता दुसरा हा करून घेतला. हा बी फुटील काय होतं काय माहीत. आता ते तिकडं आता तिकडं चांगलं जोरात प्रेशर आलं तर ते पाणी उडून राहिलं. तिथपर्यंत जाऊपर्यंत तर डायरेक्ट सरीने पाणी आलं. लांब जातं, आता शेवटपर्यंत जातं वाटते तिकडं. प्रेशर तर फुल आहे आता. आता पाहू आपण त्याच्यातला कचरा गिचरा जर गेला असेल तर मग वरून झाकण लावून घ्यायला पुरतो. ते लावायसाठी डबल तिकडं आपल्याला कॉकच्या अंग जावं लागेल. हातात घेऊन पाहावं लागेल कचरा गिचरा आहे का काय कचरं तर नाही. पण आता मग पहिला कॉक ते गुलडा चालू करून द्यावं लागेल, इकडला बंद करावं लागेल, नाही तर त्याचं लावता नाही येत मग. आता आलो इथं कॉक जो हे गुलडा चालू करून द्यावं लागेल. आता इकडला बंद करावं लागेल. लय जाम झाला हे बी, तर बन बी नाही हो राहिला. इकडं नळ्या नाही तर लावी वाटते. आता इकडे 2 साऱ्यामध्ये नळ्या टाकून घ्यावं लागतील. ते तिकडं आता तिकडं फ्रेशवाल हे त्याच्यातून पाणी निघू राहिलं. आता तो बंद करून घ्यावं लागेल मग एकदा. ते कुलडा दिला आता चालू करून. हे कुलडा आपल्याला आता हे फ्रेशवालचं झाकण लावून घ्यावं लागेल. ही कुलडी आता इकडं प्रेशर येईन तर आपल्याला चेक करावं लागेल. त्यासाठी तर आता ही आपल्याला थैली तिकडे घेऊन जावं लागेल डबल, मग नाही तर इकडे यावं लागेल. आता ते कुलडं झाकण लावावं लागते पहिलं. चक्रा मारू थंडगार काम होतं. इकडं या आणि तिकडं जा, तिकडं या आणि इकडे. आता हे झाकण लावून घ्यावं लागेल. इकडं हे बी दोन्ही खोलून ठेवले, पण याला नंतर करावं लागेल. आता पहिलं हे झाकण लावून घेऊ आपण. इकडलं पाणी झालं. हे तर घेतलं लावून. आता तिकडं डबल ते कॉक चालू करा. हे कॉक चालू करा आणि तिकडं बंद करा डबल. तिकडे याच्यात नळ्या ओढायच्या होत्या, त्या 2 नळ्या राहिल्या तर मग त्यानंतर ओढून घ्यावं लागते. पहिला आता हे एक चेक करून घ्यावं लागेल. आता हे चालू करून घेतलं पहिल्यांदा, लय जाम झालं गड्या. आणि हा बंद करून घेतला ना. आता इकडं आपल्याला तिकडं थैली घेऊन आपली तिकडं नळ्याच्या अंक जावं लागेल. आता तो तिकडून तोंडातून पाणी काढावं लागेल. जोपर्यंत चांगलं पाणी येत नाही तोपर्यंत आपण एंड कॅप लावू शकत नाही. आता सरीने चालू तिकडं येऊ राहिलं म्हणा. ह्याच्यातून थोडं पाणी आलं पुढं फुटेल असते. आता तरी जॉईंडर लावून घ्यावं लागेल.
पहिल्यांदा तर इकडून 10-15 मिनटं पाणी जाऊ द्यावं लागेल. पाणी गेलं का मग नंतर बंद पडायचं काय अडचणच नाही. नाही तर मग चांगलं पाणी जर नाही जाऊ दिलं तर मग नंतर पुढं चालून बंद पडू शकते. तर मग आपण काही नाही. आता हे इकडं पाणी आलं पण ह्या नळीला पाणीच नाही आलं. आता हिचं काही ना काय कांड करावं लागेल. कमन नाही आलं पाणी, कुठं तरी आडीगिडी पडील असेल. आता येतं का पाहावं लागतं हिला. यासारखं तर वाटू राहिलं आता. काय माहिती आता येतं का डबल तिकडे जावं लागते. पाहू आता आपण. काय जायचं काम नाही आला. नाही तर डबल तिकडे हे पाहायचं किती त्याच्यातून पूर्ण घाण पाणी जाऊ द्यावं लागते. नाही तर नळ्या बंद पडते. तर मग डबलचं कुठानं. मग आता आपण हे कोणी एक सोय पाहतो पाणी चेक करत अरे डबल ही बंद पडली. आता हिला काय झालं, हिला एकदा ओढून पाहू द्या बा. निघली वाटते गुढी होती. आता इकडे येईन पाणी तर लोक इकडे जाऊन पाहून घ्यावं लागेल कोणतीला पाणी नाही. अरे लय बंद पडली. आता ही बी बंद पडली. हिला काय झालं झाली वाटते. आता ओढून तर घेतली पण आता पाणी येतं की नाही येतं काय नाही. आता पाऊस हिला एकदा ओढून घ्यावं लागेल. हिला घेतली आता येतं की नाही येते. अरे बेकार ती तटी हिचं ते तिकडं नळीने साठली. तिथं पाणी वाया चाललं. हिला दुणके दांडके लावावं लागते. कमी पडू राहिले. बऱ्याचशा नळ्या हे झाल्या गड्या. हिला हिच्यातून पाणी नाही येऊ राहिलं. हिला काय झालं काय माहीत. आता तिकडंच जावं लागते वाटते. इकडून काय जमत नाही. आता हिला बी तर पाणी थोडंच येऊ राहिलं. आलं काय झालं तर गडी पडली होती वाटते. आता तिकडंच जावं लागते वाटते. हे पाणी डायरेक्ट इथं लोक आलं तर जोरात पाणी येतं. इकडं आता हे कॉक बंद केला तर डायरेक्ट ह्याचं तर चिरला सगळा. आता पाहू पण आता काय होतं पुढं. हे असं चेक करून पाहावं लागतं ह्याच्यात काय कचरं दिसतं का. जर कचरा असेल तर पाणी जाऊ द्यावं लागेल. काही वाटत तर नाही कचरा म्हणा. पण मग आता हिला एंडकॅप लावून घ्यावं लागेल. हिला तर काही एंडकॅप नाही वाटते. आता आपल्या थैलीतून घ्यावं लागेल काढून. मग आता एंडकॅप पुढे येतं आपल्या थैलीत. आणलं होते मला संपली का नाही आहे तर पूर्ण. आता असं करत एक कॉक बंद करून घ्यावं लागेल सगळं. मग तेव्हा ते फुटेल ते समजेल. नाही तर आपल्याला तसं काही दिसणार नाही पुढं फुटेल काय. आता हे पाहिजे इकडं फुटेल असं हे आता दिसायला लागलं. आता सगळ्यांची हे समोरची एंडकॅप लावलं तर झाले. पण आता काय नळ्यामधून पाणी नाही आलं. तर आता ते पाहावं लागेल काय झालं त्यांना. इथं आपली थैली घ्यावं लागेल. ही घेऊन आता थैलीचंच काम आहे. आता ही इकडे एक नळी हिला पाहावं लागेल पाणी कमून नाही आलं. पुढं बंद पडली का काय. ह्या दोन्ही नळ्यांना पाणी नाही. हिला बी नाही. आता तिकडे जाऊन पाहावं लागेल काय झालं. ह्या दोन्ही नळ्यांच्या सऱ्याने चालू. पुढं गुढी पडेल का काय निष्ठेले पाहावं लागेल. आता एकीचा तर प्रॉब्लेम सापडला. आता त्या एकीचा प्रॉब्लेम कुठे काय माहीत. हिला पडेल होती घडी. तर मग आता ही घडी करणं होते आपल्याला की. तर मग आता त्यातलं हे पाणी निघीन तिकडं खराब. तर मग आता हिचा प्रॉब्लेम पाहू आता पुढे. हिचा तिथं काही दिसेना. आता डायरेक्ट समोरूनच आहे काय माहीत. आता पाहू पुढं गेलं समजेनच काय आहे. आता हे तर डायरेक्ट आता लाईनवर आलो तर इकडं नळी नुसती होती. हिचं डायरेक्ट
समोरच इथं गुढी पडेल होती हिची. मग आता हिची गुढी सारखी करून घ्यावं लागेल. हे सारखं करून घ्यावं लागेल तिकडं पाणी जायसाठी. इकडं हे नळी नेसतील दादा हिला. हिला जोडून घ्यावं लागेल आता. जॉईंडर लागेल आपल्याला पहिलं तर. जॉईंडर तर घेऊन घेतला आता. आता तिला कापून कुपून घ्यावं लागेल आणि जोडून द्यावं लागेल. तेच तर म्हणलं तिकडं पाणी कमवून येणार. इकडे निसटून गेलं म्हणून तिकडं पाणी येणार ते. मग तर आता पहिली तर आपल्याला हे नळीचं तोंड बरोबर कापून घ्यावं लागेल जॉईंडर फसायसाठी. ह्याचं तर तोंड कापलं. आता ही कुरड्याचं पाहावं लागेल चांगलं आहे का कसं. ह्याचं आहे तर ह्याचं बी थोडंफार काटून घ्यावं लागेल आता. यांचं तर काटलं पण आता जॉईंडर बसायला पाहिजे. आता ह्याच्यात दाबून जाऊन तर कसं तरी बसवाच लागेल आता. आता या पाण्याचं जायला पाहिजे बाय. गेलं म्हणा पण इकडं चिरेल दिसला आता. आता तर मग हे कुलडं डबलच कापावं लागेल. डबल काढावं लागेल आता. तर लोक ह्या नळीला घेतली दाबून इथून हिला आता डबल कापावं लागेल. पहिलं माहीत असतं तर आदलोक बसवून दिली असती. दुसरी नळी चेक करायला जात होतो. आता काय होतं काय नाही. डबल फुटीले का कुठं काय पाहावं लागेल आता. आता तिथे गोल्डा एक लॉट करणं झालं. आता म्हणलं इकून आपण मक्क्यातून चक्कर मारून येऊ. तर इथं डायरेक्ट आपल्या झटका मशीनचा आवाज येतोय. काय येतोय काय माहिती. पुढं तरी टच आहे याचा अर्थ म्हणून हे आवाज येऊ राहिला. शेळीत लावेल होता बा मक्का. आता असा झाला आपला मक्का. आता मस्त वाढला मोठा झाला मस्त. आता कणसं लागते. खत द्यायच्या आधी तर मागून लहान होता. आता तर खत दिला तर डायरेक्ट माझ्यापेक्षा मोठा झाला. मी दिसून नाही राहिलो मक्क्यात. नाही तर पहिला मी दिसत जाईल. यावर्षी मस्त आपल्या आंब्याला बार आला. पण आता पाखरच लय झाली ह्याच्यात पूर्ण. चिव 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 आवाज येऊ राहिला. पाहतो मी ऐका. आता तसं ऐकूनच येत म्हणा पण येतो. मस्त आंब लागलं लहान लहान. एकदम मस्त झाला. पण आता आंब येऊ द्यायला पाहिजे पाखरं गिखरांनी. नाही तर लहानपणीच त्याचं पूर्ण हे करते. बुडापासून शेंड्यापर्यंत आला मस्त एकदम. यावर्षी लय आंबा येते आता याला. चक्कर मारून घेतला होता आता आपल्या मक्क्यातून. मग म्हणलं आता 10 वाजले येऊ करून जेवण घेऊन करून. आता चालू घरी रोडने. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या योगेश ठोंबरे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.